आपल्या स्कोअरनुसार एखाद्या काउन्सिलिंग सेंटरवर काउन्सिलिंग जॉईन करताना काही बाबी की ज्या फी पे करण्याच्या पूर्वी माहिती असणं गरजेचे आहे. ज्यामध्ये पहिला असा विषय येतो की ज्या ठिकाणी तुम्ही जॉईन होणार आहात, तर ते काउन्सिलिंग सेंटरची हिस्ट्री नेमकी काय आहे? किती वर्षापासून ते लोकं काउन्सिलिंग करतायत? म्हणजे तुम्ही सोशल मीडियावर कुठेतरी कोणाचे व्हिडिओ बघितले आणि त्यांना जॉइन झालात. व्हिडिओमध्ये त्यांनी सांगितलेलं की आम्ही 5 वर्षापासून 6 वर्षापासून काउन्सिलिंग करतोय. पण खरंच ते एवढ्या वर्षापासून त्यांचा अनुभव आहे का? तर हा एकदा विचार करा. म्हणजे थोडक्यात आपली प्रॉपर काउन्सिलिंग व्हायला पाहिजे. तर हे महत्त्वाचं असतं. आता ज्यावेळेस तुम्ही कुठेही काउन्सिलिंग जॉइन करता, तर त्यावेळेस सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा येतो की प्रॉपर गाईडन्स व्हायला पाहिजे. म्हणजे थोडक्यात रजिस्ट्रेशन, त्यानंतर चॉईस फिलिंग, त्याच्या लिस्ट, अलॉटमेंट, तर या सगळ्या प्रक्रिया 1 वर्षभर चालतात. तर या दरम्यान ज्या पण सेंटरवर काउन्सिलिंग सेंटरवर तुम्ही जॉइन होणार आहे, तर त्या व्यक्तीनं तुम्हाला अगदी शेवटपर्यंत गाईड केलं पाहिजे. आता समजा आमचा विषय आम्ही 22 लोकांची एक टीम आहे. आमचे मेंबर्स हे पूर्ण डिव्हाईड झालेले असतात आणि एका जणांकडे फक्त 50 ते 75 मेंबर्स आम्ही देतो. आणि प्रॉपर म्हणजे जसं की समजा एका जणाकडे 50 मेंबर असल्यामुळे वन टू वन कम्युनिकेशन सहज होऊन जातं. तर ज्यावेळेस तुम्ही एखादं सेंटर जॉइन करसाल, तर त्यावेळेस याची खात्री करून घ्या, की तुमच्या WhatsAppला रिप्लाय, मेसेजला रिप्लाय किंवा तुम्हाला जे वेळेवर जी माहिती पाहिजे, तर ती उपलब्ध वेळेवर होते का? काही अनुभव असतात लोकांचे, तर ते पण विचारात घ्या. म्हणजे तुमची नंतर ज्यावेळेस तुम्ही फी पे करता, तर नंतर या गोष्टी समजतात, नंतर त्याला अर्थ नाही. आता पुढची अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. आता समजा तुम्ही जिजाऊ अकॅडमी माझे व्हिडिओ तुम्ही नेहमी पाहता. कारण बरेचसे लोक आहेत की जे रेग्युलर पाहतात. पण आता एक लक्षात घ्या की आम्ही पण WhatsAppला मेसेज समजा एखादा आम्हाला आला, की सर पेड काउन्सिलिंग, तर त्यामध्ये स्पष्ट लिहितो की आमची महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंग फीज एवढी आहे. आणि नंतर मग आम्ही काय करतो की आम्ही डीमचं काउन्सिलिंग करतो आणि यूपीचं करतो. आणि हे बाकीचे जे एम-पी, कर्नाटक हे जे तर हे पब्लिक ग्रुप आहे. त्याची काही वेगळी काउन्सिलिंग फीज यावर्षी आम्ही चार्ज करणार नाही. पण ते पब्लिक ग्रुप असणार आहे. पण हे डीम्ड किंवा मग यूपी एम-बी-बी-एस तर याच्या वेगळ्या फीज असतात. तर हे आम्ही मेसेजमध्ये अगोदरच टाइप करून टाकतो. असं ज्यावेळेस तुम्ही कुठे जॉइन होणार आहे, तर ह्या हिडन ज्या गोष्टी असतात, तर त्या अगोदरच त्यांनी तुम्हाला सांगितलेल्या आहे का एकदा कन्फर्म करा. म्हणजे फक्त महाराष्ट्रासाठी तुम्ही पैसे पे करताय आणि नंतर मग अलॉटमेंट लेटर आलं, द्या पैसे, कुठं कॉलेज जॉइन करायचं, द्या पैसे, असं व्हायला नको. तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून नंतर कुठेतरी जॉइन व्हा. कारण या सगळ्या गोष्टी अगोदर क्लिअर असायला पाहिजे. वन टू वन कम्युनिकेशन व्हायला पाहिजे. सगळ्या गोष्टी अगोदर क्लिअर. आता परत एक विषय असा, की आता महाराष्ट्रामध्ये बरेचसे काउन्सिलर की जे विश्वासार्ह आहे, ते सांगतात व्हिडिओमधून, की तुमच्यासोबत येऊन ॲडमिशन करून देतो. ती त्यांची मेहनत आहे आणि त्यांचा ते मोबदला घेणार आहे, ते साहजिक आहे, ते तुम्हाला द्यावंच लागणार आहे. पण आता बरेचसे लोकं, की जे समजा तुम्हाला फक्त सांगतील, पण तसं काही करणार नाही. आता महाराष्ट्रामध्ये बरेचसे जण असे, की ते सोबत येऊन तुमची ॲडमिशन करून देतील. पण वेगळी फी चार्ज करतात आणि ते घेतात. आणि तुम्ही पण ती द्यायला पाहिजे, कारण ते तुम्हाला वेळ देणार आहे. पण आता आमच्याकडं, की सर मग आमच्यासोबत येऊन ॲडमिशन करणार आहे का काय? अशी कुठली सुविधा उपलब्ध आम्ही करून देत नाही, की तुमच्यासोबत येऊन ॲडमिशन करून देऊ, तुम्हाला कॉलेजपर्यंत पोहोचू, ही कुठलीच सुविधा नाही. तर त्यामुळं आमचं फी स्ट्रक्चर कमी आहे. महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंग फी तुम्ही महाराष्ट्र काउन्सिलिंग मेसेज करा, तुम्हाला ती फीस पण समजून जाईल. आता या सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना परत एक महत्त्वाचा विषय येतो, की जिथं पण तुम्ही जॉइन होणार आहे, तर शेवटपर्यंत त्या व्यक्तीनं तुमच्या WhatsApp मेसेजला, तुमच्या प्रश्नाला रिप्लाय दिला पाहिजे. तर हे सगळ्या गोष्टी जिथं तुम्हाला मिळतात, तिथं तुम्ही जॉइन व्हा. आता आमचा विषय कसा आहे, की आम्ही एकदा फुल झाले, की नंतर हे जे पब्लिक नंबर आहे याला कॉल तर आता पण लागत नसेल, बिझी येत असेल. पण नंतर काय होतं, की आम्ही एक युनिक नंबर देतो आमच्या पेड मेंबरला, तर तो नेहमीसाठी लागतो. पण एकदा आमच्या काउन्सिलिंग फुल झाल्या, की परत कॉल चालू होतात, की "सर एवढं घ्या, आम्ही अगोदर बोललेलो आहे." अ, नातेवाईकाकडून किंवा मग मित्रमंडळींकडून किंवा अगोदर जे जॉइन होतात, तर त्यांच्याकडून. तर असे काही नंतर मग मेंबर्स वाढतात. तर त्या व्हॅकन्सी अगोदरच आम्ही रिक्त ठेवतो, त्या हिशोबानं. पण एकदा त्या पण फुल झाल्या, की मग मात्र चान्सच नसतो. तर त्यामुळे त्यावेळेस डायरेक्ट सॉरी म्हणून एक व्हिडिओ बनवावा लागतो मला दरवर्षी, की आता यानंतर आम्ही जॉइन करून घेणार नाही. तर त्यामुळं या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन तुम्ही एक प्रॉपर काउन्सिलिंग सेंटर निवडा. कारण शेवटी आपल्या पोरांच्या भविष्याचा विषय आहे. आपण 2 वर्ष, 3 वर्ष क्लासवर सुद्धा पैसे वेस्ट केलेले आहे. या थोड्याशा कारणामुळं ते 2-3 वर्ष वाया जायला नको. आज आपण थांबूया. ओके, बाय.